प्रतिबिंब द रिफ्लेक्शन. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा ह्या सिरीजमध्ये स्वागत आहे. आजचा विषय घेऊन येत आहे लग्न नको रे बाबा. लग्न नको रे बाबा असं कोण म्हणत आहे? तर आजचे मुलं म्हणत आहेत. आपण भाग 1मध्ये बघितलं की लग्न आणि आजचा समाज, आणि आज आपण बघत आहोत लग्न नको रे बाबा. तर लग्न नको रे बाबा असं आपले मुलं म्हणत आहेत, याचं काय कारण आहे? आणि पुन्हा त्या प्रतिबिंबाने जो विचारलेला प्रश्न होता तो हाच होता की मुलं असं का विचारत आहेत, लग्न नको रे बाबा? काय अशी परिस्थिती आहे? आज भीती आहे, भय आहे. कारण आपण आज बघत आहोत, जर आपण गेल्या वर्षाचा आणि मागील काही वर्षांचा डेटा बघितला तर मुलं लग्नाला घाबरलेली आहेत. तर याची काय कारणं आहेत? तर आपण बातम्या बघत आहोत, बातम्या आपल्या कानावर पडतात, आणि त्यात गेल्या वर्षामध्ये 2 अतिशय वाईट अशा बातम्या आपल्या कानावर पडल्या. एक म्हणजे राजा सूर्यवंशी, ज्याचं नुकतंच लग्न झालं होतं आणि तो हनीमूनसाठी डोंगराळ प्रदेशात गेला आणि तिथे त्याच्यावर जीवघेणा हमला झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर दुसरी एक केस फार गाजली, आणि ती म्हणजे मुस्कान, मेरठमधली केस. आणि तिचा पती दुबईमध्ये काम करत होता आणि तो इंडियामध्ये सुट्टीसाठी परत आला, आणि त्यावेळेस तिला त्याच्याबरोबर राहायचं नव्हतं आणि त्याच्यामुळे त्याची हत्या करण्यात आली आणि अतिशय क्रूरपणे त्याची हत्या झाली. पण एक नाही, असे अनेक केसेस आणि अनेक बातम्या आपल्या कानावर पडत आहेत, आणि मुलांच्या मनामध्ये भीती आहे की लग्न केल्यानंतर माझी बायको ही असंच काहीतरी करेल का? किंवा आजकाल मुलींपासून जीवाचा धोका मुलांना जाणवत आहे. पण खरंच इतकी भीती आपल्या मनात असण्याचं कारण आणि इतकं लग्न ह्या संस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन भीतीदायक झालेला आहे का? तर मुलांनो, तुम्हाला एक गोष्ट समजण्याची ही वेळ आहे की ह्या गोष्टी घडत राहणार आहेत आणि ह्या गोष्टी घडणार आहेत. जर आपण मागचा इतिहास बघितला मुलींबद्दलचा, तर मुलींचा इतिहास असं सांगतो की सतीची जी प्रथा होती ती आपल्या भारतात होती, आणि पती मेल्यानंतर तिच्याबरोबर सती जाण्याची प्रथा ही फार वर्षानुपार आपल्या समाजामध्ये आहे. त्यावेळेस पती मेल्यानंतर किंवा पतीचं निधन झाल्यानंतर मुलीला त्या जळत्या वणव्यामध्ये जिवंतपणी स्वतःला जाळून घ्यायला लागत होतं, तशी ती प्रथा होती. पण काही पुढारलेले व्यक्ती पुढे आले आणि त्याच्यानंतर ही प्रथा बंद झाली. पण खरंच ही प्रथा बंद झाल्यानंतरही मुली लग्नामध्ये तितक्या सुरक्षित होत्या का? तर आपण बघितलं तर आजही, आपण काही काळापूर्वी जर बघितलं आणि आजही बघितलं, तर मुलींना हुंड्यासाठी जाळण्याची जी इतिहास आहे तो खूप मोठा आहे. की गॅसचा भडका उडाला म्हणून काही मुली जळाल्या, काही गॅस स्फोट झाला म्हणून जळाल्या, आणि अशा एक ना अनेक. आणि आजही गेल्या वर्षापर्यंतही अगदी सुशिक्षित मुलीही अशा गोष्टींमध्ये मृत्युमुखी पावलेल्या आहेत. आणि मुलींना कितीतरी गोष्टींना सामोरे जावं लागतं की पुरुष प्रधान, जर आपण हत्या किंवा मर्डर किंवा ज्या काही क्रूर गोष्टी आहेत, किंवा आपण जेलचंच उदाहरण घेऊया, जेलमध्ये मॅक्झिमम पुरुष आहेत आणि स्त्रियांची संख्या कमी आहे. तर पण त्याच्यामुळे मुली कधीच लग्न ह्या संस्थेला घाबरलेल्या नाहीत. लग्नासाठी त्यांची उत्सुकता, अगदी लहान मुलांची आपण खेळणी बघितली तर मुलींची खेळणी ही भातुकलीची, भांड्यांबरोबर खेळण्याची, आणि जशा त्या तरुण होत जातात तेव्हा लग्न करण्याची त्यांची उत्सुकता किंवा लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा कधीही नेगेटिव्ह झाला नाही किंवा नकारात्मक झाला नाही. तर आज आपण जे 4-5 वर्षापासून बघतोय, तर त्याच्यामुळे लगेच मुलांनी एक प्रतिमा निर्माण केली की लग्न वाईट आहे, मुली वाईटच आहेत. आणि आपण पिक्चरही बघितला स्त्री, आणि त्यामध्ये एक डायलॉग आहे, आणि जो मला वाटतं की त्याचा धाक मुलांनी घेतला आहे की काय, ये स्त्री है ये सब कर सकती है. आणि मुलांना असं घाबरून जाऊन किंवा भीतीचं वातावरण की आजकाल मुली केस करतात, लग्नच त्याच्यासाठी करतात की आम्हाला त्यांनी नंतर या सगळ्यांमध्ये फसवावं आणि आमची प्रॉपर्टी बळकावी. तर मला सांगू इच्छू दे की ह्या सगळ्या ज्या मुली आहेत ह्या आपल्याच घरामधल्या आहेत, आपल्याच बहिणी आहेत, आपल्याच कुटुंबातले कोणीतरी मुली आहेत. असं नाही की त्या कुठून बाहेरून आलेल्या आहेत. तर
आपण जे जगत आहोत आजच्या जीवनामध्ये, तर लग्नाबद्दलची भीती बाळगण्याचं तर मुळीच कारण नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या जीवनामध्ये भीतीदायक अशा खूप काही घटना आहेत. जर आपण त्याचा डेटा काढला तर आपल्याला लक्षात येईल की लग्नानंतर जे मृत्यू होतात किंवा लग्नानंतर बाई किंवा त्याची बायको याच्यामुळे जर त्यांची हत्या होत असेल तर त्याचं प्रमाण, जर आपण गेल्या वर्षाचं सेन्सेक्स काढलं तर वर्षाला ते 500 ते 700 होतं. पण मुलं सर्रास त्यांचं तरुण वय जेव्हा येतं, म्हणजे 16, 17, 18चे पण पूर्ण झालेले नसतात, त्या वयातच बाईक चालवायला सुरुवात करतात, कार चालवायला सुरुवात करतात. कार आणि बाईक तर इतकी सर्रास झालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचा त्यांना मिळणारा जो आनंद आहे तो स्पीडचा आनंद आहे, की त्या वयामध्ये त्यांना स्पीड हवा असतो, की खूप स्पीडमध्ये त्यांना जायचं असतं, की नवीन गाडी शिकले तर मी भरधाव कसा चालवेन. आणि जसं आपण धुरंधरमध्ये बघितलं असेल की रणवीर कपूर त्याची बाईक अगदी भरधाव घेऊन चालला आहे, त्याला कुठेही बंधन नाही आहे, स्टॉप नाही आहे आणि तो अनस्टॉपेबल आहे. अशाच प्रकारे मग पिक्चर बघून आपल्यालाही उत्साह येतो की आपणही अशाच गाड्या चालवाव्यात. पण त्याचा जर मृत्यू दर बघितला किंवा त्याचा मृत्यूचा रेट बघितला तर आपल्याला लक्षात येईल की अशा बाबतीत होणारे मृत्यू वर्षाला 30,000 ते 35,000 आहे. आणि कम्पॅरेटिव्ह लग्नानंतरच्या अशा काही दुःखद घटनांमध्ये होणारे मृत्यू हे 500 ते 700च आहेत. तर आपण जर अशा गोष्टींना घाबरत नाही, कार चालवायला घाबरत नाही, गाड्या चालवायला घाबरत नाही, तर मग लग्नाचीच एवढी भीती आपण का घरून बसलो आहे. आणि आपण म्हणतो की मुलं हे काय म्हणतात ना, भीती किंवा घाबरणं हे मुलांच्या आयुष्यात नसतं. आता त्याचं पुढचं उदाहरण मी तुम्हाला अजून देईन की आपण कोणत्या गोष्टींना खरंच घाबरायला पाहिजे ज्याला आपण घाबरत नाही, आणि लग्न हा सुंदर इतका विषय असताना आपण त्याला घाबरत आहोत. तर सर्वात मुलांना एकदा तरुण वय आलं की सर्वात आवडणारी गोष्ट असते ती म्हणजे मित्रमंडळी आणि त्यांच्याबरोबर घालवणाराचा जो वेळ असतो. आणि मग एक गोष्ट त्याच्यामधून आपण शिकतो ती म्हणजे दारू. आणि त्या दारूसाठी मग तुम्हाला काहीच कारण लागत नाही. तुम्ही सुखातही दारू शोधता, दुःखातही दारू शोधता, पैसा असेल तरी दारू शोधता, पैसा नसेल तरी दारू शोधता, नोकरी लागली म्हणून दारू पिता, नोकरी सुटली म्हणून दारू पिता, तुम्हाला एकटेपणा वाटतो म्हणून दारू पिता, सगळे एकत्र आहेत म्हणून हे दारू पिता. कोणता सुखाचा क्षण आला तरी दारू आहे आणि दुःखाचा क्षण आला तरीही दारूच आहे. आणि दारूमुळे किंवा लिव्हरच्या कॅन्सरमुळे जर मृत्यूचा दर आपण बघितला की आपल्या फक्त इंडियाचं सेन्सेक्स जर आपण घेतलं तर 1,40,000 एवढा मृत्यूदर फक्त एका वर्षात आहे. आणि आपण त्यालाही घाबरत नाही, आपण सर्रास पितो. आज कितीही कोणी सांगितलं की दारू पिऊ नका, दारूचे इतके वाईट परिणाम आहेत, पण आपण त्याच्यापासून लांब पळत नाही. मग विवाहच असा का आहे की त्याच्यापासून आपल्याला भीती वाटते आणि आज आपण त्याच्यापासून लांब पळत आहोत. आणि त्याच्यापेक्षाही दारूपेक्षाही स्वस्त मिळणारी गोष्ट म्हणजे सिगरेट. आणि सिगरेटवर तर म्हणजे लग्नामध्ये जर आपण गेलो तर लग्नामध्ये तरी आपण म्हणता येईल की तो एक 50-50चा गेम आहे, 50-50 आहे, छापा आणि काटा आहे. छापा पडला किंवा काटा पडला हे त्या वेळेवर आणि त्या परिस्थितीवर तुम्हाला डिपेंड आहे, आणि त्याच्यामुळे चांगलं होईल किंवा वाईट हे डिपेंड आहे. पण सिगरेट ही अशी गोष्ट आहे की तिच्यावर 100% लिहिलेलं आहे की ह्याच्यानंतर तुम्ही जेव्हा सिगरेट पिता त्याच्या पॅकवरच लिहिलेलं आहे की याच्यामध्ये 100% कॅन्सर होण्याची शक्यता आहे. पण तरीही आपण त्यासाठी कधीही स्वतःला थांबवत नाही की याच्यावर 100% लिहिलेलं आहे पण मी त्याच्यात थांबत नाही. आणि आपल्याला सांगू इच्छिते मला की तुम्ही म्हणताय की आम्हाला भीती वाटते, असे सगळे प्रसंग आपल्या जीवनामध्ये येत आहेत किंवा आपल्याला बातम्या ऐकू येत आहेत. पण जेव्हा आपल्याला लग्नामध्ये जायचं असतं आपल्याला सगळ्यांकडे बघायचं नाही किंवा सगळे जरी वाईट असतील तरी चालेल. आपल्याला 100 लोक मुली नको आहेत, आपल्याला फक्त एकच मुलगी शोधायची आहे जी आपल्याला सुटेबल आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या भीतीपेक्षाही आज जेव्हा आपण बघतो तेव्हा जाणवतं की भीतीपेक्षाही आजच्या मुलांना जबाबदारी नको आहे, त्यांना कोणताही धाक नको आहे किंवा त्यांना कोणतंही कमिटमेंट नको आहे. तर त्यांना स्वैर आयुष्य जगायचं आणि त्यांना स्वच्छंदी आयुष्य जगायचे की कोणाचीही रिस्पॉन्सिबिलिटी नको, कोणी मला विचारणारं नको. आणि जर तुम्ही असंच लाईफ जगत असाल तर तुम्हाला आयुष्यात जे स्वैराचार करण्यासाठी जी मुभा आहे किंवा स्वैर विचार करण्यासाठी जी मुभा आहे ती पण एका स्त्रीकडूनच मिळालेली आहे. कारण जी तुमच्यासाठी राबत आहे,
तुमच्यासाठी घरामध्ये सर्व तुमच्या सोयी अगदी वेळेवर करून देत आहे ती तुमची आई आहे. आणि ती वेळेवर जेवण देत आहे, वेळेवर तुमचे कपडे व्यवस्थित ठेवत आहे. अगदी तुमच्या गाडीची चावीसुद्धा तीच तुम्हाला हातात शोधून देते, रुमालही आणि डब्बाही तीच भरून देते. आणि तीही तुमची जर गरज भागवत आहे तर ती एक स्त्री आहे. आणि तीही कोणाची तरी बायको आहे. आणि तिने जे कष्ट आणि जे काही काय म्हणतात ना, सुखाचं जे एक वास्तव्य तुम्हाला दाखवलेलं आहे ते तुमच्या आईमुळे आज तुमच्या आयुष्यामध्ये आहे. आणि सर्वात महत्त्वाचं हे आहे की जसं प्रत्येक गोष्टीची एक गरज असते की जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा अन्नाची गरज आहे, तशी शारीरिक भूकही आहे. त्याला कोणीही डिनाय करून चालत नाही की शरीराची भूक आहे. आणि ती फक्त शारीरिक भूक आपण नाही असं म्हणून जर चाललो तर काय एक जीवनचक्र आहे आणि त्याच्यामध्ये ती अविभाज्य भाग आहे. तुम्ही म्हणाल की शारीरिक भूक भागण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची गरज असते आणि त्यासाठीच लग्न संस्था आहे. आणि योग्य वयातच ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला असं वाटेल की ह्या सगळं मुलांबद्दलच बोलतात, मुलांनाच म्हणतात तुम्हाला भीती वाटते, तुम्हाला जबाबदारी नको, तुम्हाला स्वैरविचार, मग तुम्ही मुलींबद्दल का नाही म्हणत? तर नक्कीच आपण पुढच्या भागामध्ये मुलींबद्दलही बोलणार आहोत की जसं आपण आज म्हणतो की मुली मुलांपेक्षा कमी नाहीत, तर नक्कीच ह्या विषयातही मुली मुलांपेक्षा कमी नाहीत. तर पुढच्या भागामध्ये आपण त्याविषयी बोलणार आहोत. तोपर्यंत या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे कमेंट नक्की आमच्यापर्यंत पोहोचू द्या. धन्यवाद.